पानोडी हजारवाडी येथे एकाच वेळी 2 घरावर दरोडा, अज्ञात चोरट्यांकडून 2.80 लाखाचा मुद्देमाल लंपास। संगमनेर तालुक्यातील हजारवाडी पानोडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की अनिल देवराम कोळेकर हे नोकरीनिमित्त व त्यांचे कुटुंबीय मेंढीपालन व्यवसायामुळे कोळेकर कुटुंब व त्यांचे चुलते कारभारी कृष्णा कोळेकर हे घरांना कुलूप लावून काही दिवस बाहेरगावी गेले होते। दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी घरांना कुलूप लावून सर्वजण बाहेरगावी गेले होते। मात्र दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी घराच्या दरवाजांची कुलपे तुटलेली असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाल्यानंतर घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले। चोरट्यांनी लाकडी व लोखंडी दरवाजाची कुलपे तोडून घरात प्रवेश केला असून पत्र्याच्या कोठी आणि लोखंडी कपाटातील सुमारे 1,70,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 20,000 रुपये रोख तसेच चुलते कारभारी कोळेकर यांच्या घरातून 50,000 रुपये रोख व सुमारे 40,000 रुपये किमतीची सोन्याचा सर असा एकूण 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे। अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक कार्यरत असून लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। स्थानिक ग्रामस्थांनी संवाद साधला असता त्यांनी अशा घटना घडण्याचे प्रमाण अधिक वाढलं आहे। शेतकऱ्यांच्या विहिरीतील व पाटावरील मोटारी चोरी गेल्या आहेत, त्यांचा अद्याप तपास लागला नाही। अशा गंभीर घटना घडूनही पोलीस प्रशासन मात्र चोरी केलेल्या दागिन्यांच्या बिलाची मागणी करतात। अनेक वर्षापासून असलेल्या दागिन्यांचे बिल उपलब्ध नाही म्हणून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे। गावातील मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, पोलीस गस्त वाहन जास्तीत जास्त वेळ या भागात गस्त घालावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे। भारतीय न्यायसंहिता कलम 305, 331(2) व 3 नुसार अज्ञात गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास आश्वी पोलीस ठाण्यामार्फत करण्यात येत आहे। लाव बरं इथं आतमध्ये घुसले या पेटीतून एक चैन पुढे थांबा। तुमचं नाव काय? सोनाबाई देवराम कोळेकर. सोनाबाई देवराम देवराम कोळेकर. काय काय गेलं तुमचं? चाईन गेली, कानातले झंबर 3 तोळ्याचं गेलं माझं. हा, अजून पैसे किती गेले? पैसे 20,000 रुपये होते, 20,000 रुपये होते. हा का? हा, कॅबला ते हे रात्रीची झाली चोरी? रात्री चोरी झाली. हा का? हे महिना मागा होता. मेंढ्या मागं राहतो मी, मला माहिती नाही सकाळी आली. त्यांच्या घरी कोणीच नाही राहत. कोणीच नाही. हे भास्कर सुळ आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य. हे कसं झाली घटना? आता ही आमची मावशी आम्हाला सकाळी कळल्यानंतर आम्ही घटनास्थळी हजर झालो। हा, त्यांनी सांगितलं चोरी झाली, आमची पेटी फोडली, आमचे 3 तोळे डाग होते, डाग गेले पूर्ण आणि 20,000 रुपये रोख रक्कम होती ती पण गेली। आणि आल्यानंतर पोलीस येऊन बघून गेली। चालेल। जिथे रोख रक्कम गेली 50,000 रुपये आणि बाकीचे डाग गेले सर्व। 2-3 तोळे डाग होते। यांचं पूर्ण नाव सांग. यांचं नाव कारभारी कृष्णा कोळेकर. हा हे आमचे मामा आहे हा आणि हे आत्ते आमचे। हा. किती डाग? आम्हाला काय ना बिल नाही, बिल सब पिशवी उचलून नेले, त्याच्यामध्ये बिल होते, डागाची बिल होते पिशवी. म्हणजे तुमचे 2.5-3 तोळे दागिने गेले आता पोलिसांचं आणि म्हणणं असं- 50,000 रुपये. हा. पोलिसांचं म्हणणं असं आहे की आम्हाला बिल पाहिजे, पण सध्या बिल नाही आहे त्यांची. आता बिल नसल्यामुळे म्हणजे जुने 70-80 50-60 वर्षापूर्वीचे दागिने असल्यामुळे बिल नाही. चालेल। पोलीस स्टेशनला जा, सेपरेट कंप्लेंट करा। आपल्या पानोडीमध्ये हजारवाडी येथे रात्री 2 ठिकाणी चोरी झाली आहे। तर ते पहिले कृष्ण कोळेकर ते त्यांच्या इथे 3 तोळे दागिने व 50,000 रुपये रोख एवढे दागिने व पैशाची चोरी झाली आहे। दुसरी अनिल कोळेकर यांच्या इथे 20,000 रुपये व 2-2.5 तोळे दागिने, त्याच्यामध्ये मंगळसूत्र, चैन व हातातला असं चोरी झाली आहे। पण दुसरी गोष्ट, ही सर्व चोरी झाल्यानंतर तिथं पोलीस गाडी आम्ही बोलवली। सरपंच, उपसरपंचांना सकाळी मी कॉल केला, नंतर PSI सोनवणे साहेबांना कॉल केला, तिथं पोलिस आले, पंचनामा केला व त्यांना सांगितलं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येणार आपले कंप्लेंट नोंदवा व त्यांना सांगितलं जेवढे दागिने गेले त्यांचे आहे ना
पूर्ण पक्के बिल पाहिजे. पण मला एक सांगा, समजा गावात जुन्या म्हाताऱ्यांचे ज्या दागिने राहतात 25-30 वर्षापूर्वीचे, त्याचे कोणच्याकडं पूर्ण दागिने राहत्या मला सांगा बरं. त्याचे बिलं कोणच्याकडंच नसत्या. तर पोलिसांनी सांगितलं जे दागिने गेले त्याचे बिलं पाहिजे. आता जुन्या म्हाताऱ्यांचे दागिने राहत्या, कोणच्या घरात त्यानं जुन्या म्हाताऱ्यांचे दागिन्याचे बिलं आहे एवढं मला फक्त सांगा. तर पोलिसांनी ही गोष्ट समजून घेऊन त्यांची चौकशी करून चोर लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करावा. बिलाची आठवडी स्थिती करावी. आणि हजरवाडीमध्ये असे प्रकार भरपूर वेळा घडले. पाटाच्या मोटरी गेल्या, एकदम चोरी झाली. आमच्या गावात संदीप कुंडिक जाधव यांच्या विहिरीतली मोटर गेली. तरी अशा रात्रीच्या जे चोऱ्या करते अशा चोरट्यांचा लवकर पोलिसांनी बंदोबस्त करून गावात हजरवाडी, ठाकरवाडी व राजवाडा व हजरवाडीमध्ये सुळवस्तीपर्यंत पोलिसांचा रात्रीचे राऊंड वाढवावे ही नम्र विनंती. व आपल्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकला विनंती आहे का आपल्या गावात यांना कमीत कमी 3-4 चौकांमध्ये CCTV कॅमेरे बसवावे ही नम्र विनंती. महासत्ता न्यूज संगमनेर.